श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. अधिक महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या अनेक व्रतांमध्ये एक विशेष व्रत म्हणजे नित्य तीर्थस्नान. रोज गंगा, गोदावरी, पुण्यपावन नद्या, पुण्यपावन जलाशयांमध्ये जाऊन स्नान करणे. आता ते इतकं सहज नाही आहे. मग जर आम्हाला 1 महिना हे व्रत करायचंच असेल तर यासाठी पर्याय नाही का? आहे. सर्वप्रथम शास्त्रांनी पहिला पर्याय असा सांगितला आहे की या जलाशयांमधनं आपण जर काही पाणी आपल्या घरी आणलं असेल तर नित्य स्नानाकरता घेतलेल्या पाण्यामध्ये हे पाणी एकत्र करून स्नान करावं. दुसरं म्हणजे गंगा गंगेत्यो ब्रूयात. आपण स्नानाला बसल्यावरती गंगा गंगा असं उच्चारण केलं जरी तर शास्त्रकार म्हणतात गंगा गंगेत्यो ब्रूयात योजनानां शतैरपि. 100 योजन दुरून जरी हे स्मरण केलं तर मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकांस गच्छति. आमच्या सगळ्या पापांचं हरण गंगा माता आमच्या जवळ येऊन करते. यावर सगळ्यात महत्त्वाचा विश्वास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा मंत्र आपल्याला जर म्हणता आला तर उत्तमच आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. या सगळ्या तीर्थांनी स्नान काळाच्या वेळेला माझ्या जवळ यावं आणि मला पवित्र करावं अशी प्रार्थना. समजा मंत्र नाहीच म्हणता आला तर फक्त हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी असा उच्चार जरी केला तरीही गंगा स्नानाचं फळ आहे, यात अजिबात शंका नाहीच. त्याबरोबर शास्त्रांनी हे तर स्नानाचे नियम सांगितलेच, पण याबरोबर आणखीनही असे तीर्थ आपल्याजवळ आहेत की त्या तीर्थांमध्ये आम्ही नित्य स्नान करू शकतो. ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी कोणतं तीर्थ असेल तर सत्यम तीर्थम क्षमा तीर्थम तीर्थम इंद्रिय निग्रहा. महिनाभर सत्य बोलणे, महिनाभर अनेकांच्या चुकांना क्षमा करणे, महिनाभर आपल्या इंद्रियांचा निग्रह करणे, सर्व भूतमात्रांवरती दया करणे. सर्वभूत दया तीर्थम सर्वत्रार्जवमेव च. सगळ्यांशी आदरपूर्वक वागणे हेही तीर्थस्नानास समफल देणार आहे, हे शास्त्र सांगते. दानम तीर्थम. या कालखंडामध्ये आमच्या हाताने जे काही दान घडेल हे तीर्थस्नाना समानच आहे. दानम तीर्थम दमस्तीर्थम संतोषस्तीर्थमुच्यते. जे मिळेल, जी परिस्थिती निर्माण होईल त्यामध्ये आम्ही संतोषी असणं हेही तीर्थस्नानाच्या बरोबर आहे. ब्रह्मचर्य परंतीर्थम तीर्थंच प्रियवादिता. सगळ्यांशी प्रेमाने वागणे हेही तीर्थस्नानाच्याच बरोबर सांगितलं आहे. त्याबरोबर अनेक तीर्थ अजून असे आहेत. ज्ञानम तीर्थम धृतिस्तीर्थम पुण्यम तीर्थमुदारुतम तीर्थानामपि तत्तीर्थम. सगळ्या तीर्थांमध्ये आणखीन एक महत्त्वाचं तीर्थ सांगितलं आहे. खरंच या तीर्थामध्ये जर आम्हाला स्नान करता आलं ना तर अहो बाह्यस्नानाने तर शरीर शुद्धी होईल, पण जर हे महत्त्वाचं तीर्थ सांगितलं आहे हे जर आम्हाला स्नान जमलं या तीर्थामध्ये तर नक्कीच आमचे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण सगळे शुद्ध होतील. ते तीर्थ म्हणजे तीर्थानामपि तत्तीर्थम विशुद्धिर्मनसः सदा. आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प, कोणत्याही प्रकारचा द्वेष, कोणत्याही प्रकारची वाईट भावना जर आम्ही महिनाभर येऊ दिली नाही तर नक्कीच या तीर्थापेक्षा आणखीन विशेष तीर्थ कोणते आम्हाला स्नान घालतील.
तर नक्कीच मंडळी, शास्त्रांनी सांगितलेल्या या तीर्थांचं स्नान अवश्य कराच करा, पण महिनाभर नाही तर निदान 1 दिवस तरी गंगा म्हणा, गोदावरी म्हणा किंवा आपल्याजवळ जी काही पुण्य सरित असेल त्या पुण्यपावन सरिते काठी जाऊन स्नान करा. याचं कारण फार महत्त्वाचं आहे. या पुण्यपावन सरितेच्या तीर्थांच्या काठावर शेकडो हजारो वर्ष अनेक ऋषी मुनी, देव देवता, मनुष्यादी सगळ्यांनी तपश्चर्या करून या काठांना पुण्यपावन बनवलं आहे. मग ज्या वेळेला आम्ही तिथे जाऊन स्नानविधी करू त्यावेळेला भगवत कृपेला नक्कीच पात्र होऊ आणि आम्हाला घरी जे तीर्थस्नान सांगितलेत तेही करून आमचं जीवन धन्य करून घेऊ. ही आलेली पर्वणी नक्कीच साधून घेऊ. आणि हो मंडळी, हे सगळे स्नान करत असताना घरी गंगेचं स्नान करा, गंगेवर जाऊन गंगेचं स्नान करा, पण एक फार महत्त्वाची गोष्ट शास्त्रकारांनी सांगितली की 3 ठिकाणी मौन अवश्य पाळलंच पाहिजे. त्यामध्ये स्नान करताना मौन पाळल्या गेलंच पाहिजे. स्नानाच्या वेळेला अवांतर बडबड अजिबात करू नये. कुणाला आवाज देणे असेल, काही गाणे म्हणणे असतील, काही बाकीचे काही जे आम्हाला सवय असतील ते अवश्य आम्ही टाळल्या पाहिजे. गंगा मातेचं स्मरण स्नानाच्या वेळेला झालंच पाहिजे आणि मौन धारण करणं गरजेचं आहे. स्नानाच्या वेळेला जर मौन धारण केलं नाही तर जलदेवता आपल्यातलं तेज काढून घेत असते. मग जलदेवतेने आपल्याला आशीर्वादात्मक तेज प्रदान करावं यासाठी स्नानाच्या वेळेला मौन आवश्यक आहे. त्याबरोबर जेवताना आणि होम करतानाही मौन आवश्यक आहे. हे जर केलं तर नक्कीच याची पूर्ण फलश्रुती आम्हाला प्राप्त होईल आणि ही आपल्याला प्राप्त व्हावी एवढ्याकरताच हा भाग प्रसारित केला. यानंतरच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत महिनाभर देवाजवळ दीप प्रज्वलित करायचा आणि दीपदान करायचं, याचं काय विशेष महत्त्व आहे ते जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी महिना सुरू होण्याच्या आधी आपण जाणून घेणार आहोत, कारण आपल्याला महिनाभर शक्य झालं तर हे व्रत आवर्जून करायचे आहेत. आपल्याबरोबर आपल्या आप्तेष्टांकडनंही हे करून घ्यायचं आहे आणि भगवत कृपा साधून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही माहिती वेळेवर आपापल्या व्हॉट्सॲपवरती प्राप्त व्हावी एवढ्याकरता आमच्या 98 60 78 29 89 या क्रमांकाद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा क्रमाने आपण ही मालिका नक्कीच बघू शकता. जय जय रघुवीर समर्थ.